नमस्कार मित्रांनो, शिवाय अकॅडमीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आजचा मुद्दा आहे MPSCची जी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025चा पहिला अटेम्प्ट लेखी स्वरूपाचा होतो आहे, त्याच्या संदर्भात महत्त्वाचा सर्व परीक्षेच्या पेपर अंतर्गत असणारा मुद्दा किंवा महत्त्वाचा होऊ शकणारा मुद्दा म्हणजे संस्कृती आणि भाषेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता. हा मुद्दा तुम्हाला कुठं कुठं अभ्यासक्रमामध्ये उपयोगात येऊ शकतो. कोणकोणत्या पेपर्समध्ये? तर भाषेचे 2 पेपर्स आहेत, इंग्रजी आणि मराठी, प्रत्येकी 300 गुणांसाठी आहे. या प्रत्येक पेपरमध्ये इंग्लिश आणि मराठीच्या भाषेच्या पेपरमध्ये लहान शॉर्ट एसे लिहावा लागणार आहे. त्या निबंधामध्ये तुम्हाला हा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो किंवा यातील माहिती महत्त्वाची ठरू शकते. त्यानंतर पुढचा पेपर आहे तिसरा, स्वतंत्र निबंधाचा पेपर, 250 गुणांसाठी. यामध्ये 2 निबंध लिहिणे अपेक्षित आहे. प्रत्येक निबंध 125 गुणांसाठी असेल. त्या निबंधाच्या मुद्द्यामध्ये ही माहिती या ठिकाणी तुम्ही जी शिकणार आहात, वाचणार आहात, पाहणार आहात, त्याचा उपयोग 100% होणार आहे. सामान्य अध्ययनाचे जे पेपर्स आहेत 1 ते 4, यामध्ये इतिहासाचा मुद्दा प्रत्यक्ष या ठिकाणी जो होतो, ज्याच्यामध्ये कला, संस्कृती, साहित्यामध्ये भाषा आणि त्याचप्रकारे पेपर नंबर 2मध्ये शासन, प्रशासन, मानवी संसाधनाचा विकास, यामध्येही हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. पेपर क्रमांक 3मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जो घटक आहे, त्यामध्ये तंत्रज्ञानामध्ये AI संदर्भातला प्रश्न विचारला गेला की तुम्हाला हा महत्त्वाचा ठरू शकतो. पेपर क्रमांक 4 जो नीती आणि मूल्यांच्या संदर्भात आहे, इथिक्सचा, त्याच्यामध्ये मूल्यांसमोरील आव्हानं आधुनिक तंत्रज्ञानाच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात, या संदर्भात आपल्याला हे मुद्दे महत्त्वाचे किंवा हा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो. ऑप्शनल सब्जेक्ट्समध्ये अनुषंगाने तुम्ही त्याला वापरू शकता जशी जशी तुमची आवश्यकता आहे. कोणत्या मुद्द्याबद्दल बोलतो आहे? संस्कृती आणि भाषेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता. सर्वात विशेष म्हणजे ही चर्चा पुढे नेऊन घेण्यापूर्वी याची जी PPT आहे त्याचा PDF फॉर्मॅट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून काही धावपळ करू नका, घाईगडबड करू नका. व्हिडिओ व्यवस्थित शांततेत पाहावा ही नम्र विनंती. मुद्दा आहे कृत्रिम बुद्धिमत्ता, संस्कृती आणि भाषा संवर्धन, कन्झर्वेशन. मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक दृष्टिकोनातून आपण शिवाय अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर हा मुद्दा आपण चर्चा करत आहोत. सांस्कृतिक संवर्धनाचा एक नवीन दृष्टिकोन म्हणून AIचा उपयोग आपण संस्कृती आणि भाषेच्या विकासासाठी कसा करू शकतो, याच्या मागचं जे तत्त्वज्ञान आहे, फिलॉसॉफी आहे, ती कोणती आहे? तर मानवतेसाठी तंत्रज्ञान आणि सर्वांचं कल्याण, म्हणजे टेक्नॉलॉजी फॉर ह्युमॅनिटी आणि सोबतच वेलफेअर फॉर ऑल अँड हॅपीनेस फॉर ऑल, अशा दृष्टिकोनातून आपल्याला ही 2 फिलॉसॉफिकल कोट्स या ठिकाणी मिळतात. कदाचित प्रत्यक्ष आपण जो मुद्दा चर्चेतो त्याच्यापेक्षा या शब्दांचा आधार घेऊनही तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा लिखाण करावं लागू शकतं. मग मानवतेसाठी तंत्रज्ञान आणि सर्वांचं कल्याण या दृष्टिकोनातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा स्वीकार आता जग करत आहे किंवा भारताने देखील ते करायला सुरुवात केलेली आहे. हा सांस्कृतिक संवर्धनाचा नवा दृष्टिकोन, न्यू पर्स्पेक्टिव्ह म्हणता येईल. त्याचा वापर, त्याचं युटिलायझेशन, उपयोजन कसं आहे? तर साध्या सोप्या भाषेमध्ये केवळ वारशांचं किंवा कन्झर्वेशनल साईट्सचं प्रिझर्वेशन करण्यापुरतं आता तंत्रज्ञान किंवा आपला दृष्टिकोन मर्यादित न राहता नागरिकांना त्याच्या मातृभाषेतून सक्रिय सांस्कृतिक सहभाग घेण्यास सक्षम करणं, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. कोणता शब्द महत्त्वाचा आहे? सांस्कृतिक सहभाग, कल्चरल कंट्रीब्युशन. आतापर्यंत कल्चरल कंट्रीब्युशन हे हिस्टॉरिकल्समध्येच केलं गेलेलं आहे, हिस्ट्रीमध्येच केलं गेलेलं आहे. ॲट प्रेझेंट, आता सध्याच्या मुद्द्यामध्ये पण आपण सांस्कृतिक सहभाग नोंदवू शकतो. कशाच्या वापरातून? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून. आणि या तत्त्वज्ञानाला आणि या तंत्रज्ञानाचं युटिलायझेशन, उपयोजन, यातून आपण काय साध्य करत आहोत? तर टेक्नॉलॉजिकल डेमोक्रॅटिक पद्धतीकडे आपण वाटचाल करत आहोत.
तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण हा पण एक महत्त्वाचा शब्द तुमच्यासमोर येतो आहे. हा देखील तुम्हाला तुमच्या उत्तरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वापरता येऊ शकतो या एक्सप्लेनेशनचा वापर करून. पुढचा महत्त्वाचा मुद्दा, कृत्रिम बुद्धिमत्ता हा आता केवळ तांत्रिक शोध राहिलेला नाही, तर तो लोकशाहीकरणाचा एक प्रभावी मार्ग बनला आहे. हे स्टेटमेंट, हे कोट देखील तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वापरू शकतात, यात शंका नाही. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित संवाद, ज्यामुळे भाषिक अडथळे दूर होण्याचे प्रयत्न किंवा उपक्रम हाती घेण्यात आलेले आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे जे ट्रान्सलेटर यापूर्वी लागत होते मित्रांनो, ते देखील आता AIच्या सहाय्याने आपण दूर करू शकलो आहे किंवा करायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यातलं पहिलं उदाहरण या ठिकाणी आहे भाषिणी. या भाषिणीचं उद्दिष्ट काय आहे, तर 22 अनुसूचित भाषांमध्ये, म्हणजे जे कॉन्स्टिट्यूशनमध्ये ज्या 22 भाषा दिलेल्या आहेत किंवा समावेश केलेल्या आहे, त्यांचं रिअल टाईम भाषांतर आणि स्पीच टू टेक्स्ट ही तंत्रज्ञानिक सेवा आता उपलब्ध करून दिलेली आहे भाषिणीच्या सहाय्याने. येतं आहे लक्षात? आता ज्या भाषिणीच्या सहाय्याने आपण हे करतो आहोत, त्यामध्ये आपल्याला उत्तम पद्धतीतून आता भाषांतर उपलब्ध होत आहे. काशी तमिळ संगमममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे भाषण केलं, त्यामध्ये भाषिणीच्या या इंटरफेसच्या सहाय्याने त्यांचं हिंदीचं भाषांतर तमिळ भाषेमध्ये रिअल टाईममध्ये करून देण्यात आलं. तसं त्या ठिकाणी अनुभव देण्यात आला आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन कसे सुंदर पद्धतीने आहे ते तुम्ही अनुभवलं असेल किंवा ते तुम्ही बघू शकतात. त्याच्या बातम्या यूट्यूब व्हिडिओज अवेलेबल आहेत. हे उदाहरण कशासाठी, भाषिणीला एक्सप्लेन करण्यासाठी दिलं मित्रांनो. फायदा काय आहे, तर सर्वसामान्यांसाठी अखंड डिजिटल संवाद उपलब्ध आहे. साधारणपणे आपण लहानपणापासून किंवा समज येण्यापासून आपल्याला माहिती आहे, तर भाषा काय करते, तर संवादाचं माध्यम म्हणून काम करते. काय करते? संवादाचं माध्यम म्हणून काम करते. मात्र ज्या ठिकाणी भाषा अडचण ठरते, संवाद होण्यासाठी अडथळा ठरते, एखाद्याला समजून घेण्यासाठी, एखाद्याला समजून सांगण्यासाठी, हा भाषेचा अडथळा या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने दूर करून हा अडथळा आता सुरळीत होत आहे. अनुवादिनी AI याचं उद्दिष्ट काय दुसऱ्या उदाहरणामध्ये, तर तांत्रिक आणि शैक्षणिक पाठ्यपुस्तकांचे प्रादेशिक भाषांमध्ये रूपांतरण करण्यात आलेलं आहे. टेक्निकल अँड एज्युकेशनल बुक्सचं या ठिकाणी रिजनल लँग्वेजेसमध्ये भारतामध्ये अखंड किंवा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रादेशिक भाषा आहेत. येतं लक्षात? असं म्हटलं जातं की काही किलोमीटर अंतर पार केल्यानंतर भारतामध्ये खाद्यपदार्थांपासून तर भाषेमध्ये बदल झालेला अनुभवायला येतो. आणि एवढी विविधता असताना देखील भारत एकसंध आहे. म्हणूनच ते वाक्य प्रसिद्ध तुम्ही ऐकलेलं असेल, विविधतेत एकता. आता शिक्षणामधली पण ती अडचण दूर करण्यात आलेली आहे या अनुवादिनी AIच्या सहाय्याने. फायदा काय आहे, तर उच्च शिक्षणात मातृभाषेचा वापर आणि ज्ञान संवर्धन यातून होणार आहे. तिसरं उदाहरण आहे आदिवाणी. आदिवाणीचं उद्दिष्ट काय आहे, तर संथाली, भिल्ली, गोंडी यासारख्या आदिवासी भाषांचे दस्तऐवजीकरण आणि आरोग्य संदेशाचे सबटायटलीकरण यातून करणं सोयीचं झालेलं आहे. म्हणजे ह्या ज्या आदिवासी भाषा आहेत त्यांचं डॉक्युमेंटेशन याच्या आदिवाणीच्या साहाय्यातून होतं आहे आणि त्यांना जे आरोग्यविषयक सल्ले त्यांना कळण्यासाठी त्याचं सबटायटलिंगही केलं जातं. जसं आपण एखादा समजा इंग्रजी आपल्याला समजत नसेल तर आपण सबटायटल्स बघतो जे तुमच्या प्रिफर्ड लँग्वेजमध्ये असतात. तुम्ही जर मराठी बघू इच्छिता तर मराठी, हिंदी बघू इच्छिता गुजराती असं सबटायटल्स येतात खाली. येतं लक्षात? मग समोरचा जरी इंग्रजी किंवा हिंदी बोलत असतात आणि त्यांना जर गोंड भाषेमध्ये ते समजून घ्यायचं असेल तर त्यांना गोंड सबटायटलिंग त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत.
आता त्यातून फायदा काय, तर लुप्त होत चाललेल्या मौखिक परंपरेचं त्यातून जतन व्हायला मदत झालेली आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा, सांस्कृतिक वारशाचं जतन करण्यासाठी देखील याची मदत होते आहे आणि हे एक प्रकारचं डिजिटल परिवर्तनाची प्रक्रिया आहे, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस. हस्तलिखित जी मॅन्युस्क्रिप्ट्स आहे, या मॅन्युस्क्रिप्ट्स काय आहे इतिहासात तुम्ही अभ्यासलेलं असेलच. आता या हस्तलिखितांचं जे मंदिरं, मठ आणि खाजगी संग्रहालयांमधील दुर्मिळ आणि नाजूक हस्तलिखितांचं डिजिटलायझेशन आता करायला सुरुवात झालेली आहे. माहितीप्रमाणे आतापर्यंतचं जवळपास 44 लाख मॅन्युस्क्रिप्टचं ज्ञान भारतम मिशनच्या अंतर्गत आपण डिजिटलायझेशन केलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने आणि त्याचं क्लासिफिकेशनही केलेलं आहे. किती कोटींचा प्रकल्प आहे ज्ञान भारतम मिशनचा? 482.85 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. येत्या लक्षात. तांत्रिक मानकीकरण TDIL, भारतीय भाषांसाठी तंत्रज्ञान विकास. TDILद्वारे OCR मशीनद्वारे ट्रान्सलेशन आणि हस्ताक्षराची ओळख देखील व्हायला मदत झालेली आहे. TDIL काय आहे? टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट फॉर इंडियन लँग्वेजेस, हा त्याचा TDILचा लॉंग फॉर्म आहे. जागतिक प्रवेश. आता या मॅन्युस्क्रिप्टचे पूर्ण जुनी माहिती, ऐतिहासिक माहिती, संशोधनं, पर्स्पेक्टिव्ह, त्यांचा अभ्यास, ती माहिती जगाच्या पाठीवर आता आपण प्रेझेंट करू शकतो. अभ्यासक आणि नागरिकांसाठी अखंड त्याची डिजिटल उपलब्धता आपल्याला करता आलेली आहे किंवा ते यात AI माध्यमातून शक्य झालेलं आहे. सांस्कृतिक वारशांचं जतन डिजिटल परिवर्तन प्रक्रियेमध्ये. प्रत्यक्ष उपयोग आणि धोरणांचे वास्तवात रूपांतरण. हस्तकला आणि GI, ज्याला जॉग्राफिकल इंडिकेशन्स म्हणतात, अशी उत्पादने कारागिरांच्या भौगोलिक उत्पादनांसाठी बहुभाषिक कॅटलॉग तयार करून जागतिक बाजारपेठेत पोहोचण्यास मदत झालेली आहे. आता एखाद्या ठिकाणी एखादा पदार्थ किंवा वस्तू, तिचं उत्पादन किंवा तिथली कला ही तिथल्या पुरती मर्यादित न राहता तिचं ते वैशिष्ट्य, ती कला एखाद्या उत्पादन एखाद्या पर्टिक्युलर भौगोलिक क्षेत्रापुरतं मर्यादित न राहता जागतिक बाजारपेठेत तिला स्थान मिळावं, तिची माहिती व्हावी, याच्यासाठी देखील हे AI आता आपण वापर करत आहोत. आदिवासी भाषांचं पण दस्तऐवजीकरण आपण करतो आहे, डिजिटायझेशन करतो आहे. रिअल टाईम भाषांतरण केली जाते आहे. याचं उदाहरण मी मगाशीच तुमच्यासमोर मांडले आहे. आता हे झालं सगळं पॉझिटिव्ह. याचं इम्प्लिमेंटेशनमधले मेन चॅलेंजेस, प्रमुख आव्हानं कोणती आहेत? तर डिजिटल साक्षरतेचा अडथळा आहे. अजूनही बऱ्याचशा लोकांना मोबाईल्स किंवा टेक्नॉलॉजी चांगल्या पद्धतीने, योग्य पद्धतीने हँडल करता येत नाही आहे. याची उत्तम उदाहरणं म्हणजे डिजिटल फ्रॉड्स वाढलेले आहेत. प्रगत तंत्रज्ञान आणि तळागाळातील कारागीर संस्थात साक्षरतेचा अभाव आहे. येत्या लक्षात. उदाहरणार्थ, व्हॉइस बेस्ड सिस्टीमशिवाय डिजिटल स्टोअर चालवण्यात येणाऱ्या अडचणी आहेत. विखुरलेली हस्तलिखितं. भारताचा बहुतांश बौद्धिक वारसा खाजगी संग्रहालयात म्हणजे मंदिरं, मठ यामध्ये विखुरलेला असल्याने केंद्रीकृत एक सेंट्रलाइज डेटा कलेक्ट करण्यासाठी अडथळे आहेत. सोबतच डेटा सेट्सची कमतरता. कोई आणि गारो यासारख्या अल्पसंसाधन भाषांसाठी लार्ज लँग्वेज मॉडेल LLMs प्रशिक्षित करण्यासाठी पुरेशा डिजिटल मजकुराचा अभाव आहे. आता बघा, हे AI काम कसं करतं, तर मुख्यतः ते डेटाबेस सिस्टीम आहे. त्याच्याकडे जेवढी तुम्ही माहिती देणार तेवढ्या डेटाची ते प्रोसेसिंग करतात. मुळातच माणसाकडेच आजपर्यंत काही संस्कृतीची माहिती पुरेशी नाही किंवा भाषांची माहिती
पुरेशी नाही. मग ती जर माणसाकडेच नाही तर AIला कुठून देणार, आणि AIकडेच जर ती माहिती नसेल तर ते रिकग्नाईज कशी करणार. ही प्रमुख आव्हानांमधली आव्हानं आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आता याच्यामध्ये वेळ आहे धोरणात्मक उपाय कशी आणि कोणती येत्या लक्षात. स्थानिक नवकल्पना ज्या आहेत, लोकल इनोव्हेशन्स, जिल्हा स्तरावर डिजिटल वर्क हब स्थापन करून प्रादेशिक भाषेत आशय निर्मितीला प्रोत्साहन देता येऊ शकतं. बहुहितकारक सहभाग, सर्वसमावेशक AI उपायांसाठी IITs, IIITs, उद्योग आणि स्थानिक समुदाय यांची सांगड घालणे, म्हणजे याला कोरिलेट करून याला इन्हान्स करावं लागेल. मुख्य स्रोत मॉडेल, ओपन सोर्स मॉडेल तुम्हाला यातून डेव्हलप करावे लागतील. येत आहे लक्षात. आता ज्या वेळेला आपण याला विचार करतो ते टेक्नॉलॉजी एखाद्याने डेव्हलप केली, एखादं काही केलं, मात्र वेळेनुसार त्याच्यामध्ये एखाद्याकडे काही इनोव्हेशन असलं त्याचंही त्याच्यामध्ये काय झालं पाहिजे, त्याच्यामध्ये इनोव्हेशन झालं पाहिजे, इन्क्लूड करता आला पाहिजे, बदल झाला पाहिजे किंवा बदल करता आला पाहिजे, असं याला ओपन सोर्स मॉडेल म्हणतात. भाषेला DPI बनवणे, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा म्हणून भाषेचा विकास करणं आवश्यक आहे, जेणेकरून स्टार्टअप्स आणि सरकार शून्यातून सुरुवात न करता बहुभाषिक ॲप्स तयार करू शकेल. आता काय होतं, बऱ्याच वेळेला तुम्ही इतर जी भाषा आहे तुम्हाला जी कन्व्हिनियंट आहे ती यूज करू शकत नाही. का करू शकत नाही, कारण ती ॲप सपोर्टिंगच नसते ती भाषा. बऱ्याच वेळेला ॲपल जी आहे ती मराठीला सपोर्ट करत नाही किंवा इतर स्थानिक भाषेला सपोर्ट करत नाही. का करत नाही, कारण की कंटेंट डिलिव्हरी त्याच्यामध्ये ते ओपन सोर्स केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे ती DPI बनवली गेलेली नाही आहे भाषेला त्या तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये. निष्कर्ष काय आहे, परंपरा आणि तंत्रज्ञानाचं सुवर्णमध्य साध्य करणं गरजेचं आहे. भारत केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करता देश राहिलेला नाही, तर भाषिणी आणि ज्ञान भारतम सारख्या उपक्रमांद्वारे तो स्वतःला भारतीय सभ्यता वारसाचा रक्षक म्हणून प्रस्थापित करत आहे. आणि सोबतच AI हे आपल्या सांस्कृतिक अस्तित्वाला निर्माण झालेला धोका नसून हजारो वर्षाची संस्कृती पुढील पिढ्यांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवणारा सर्वात सक्षम डिजिटल सेतू आहे, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. येत आहे मित्रांनो लक्षात. तर आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हा जो टॉपिक आहे हा तुम्ही मगाशी मी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या मुद्द्यांमध्ये वापरू शकतात. याची PPT तुम्हाला कुठं मिळेल तर सोप्या भाषेमध्ये सांगतो. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक आहे शिवाय अकॅडमीच्या चॅनलची, त्याच्यावर तुम्हाला ही PPT PDF स्वरूपात ॲज इट इज उपलब्ध आहे. थँक्यू व्हेरी मच. शिवाय अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा कमेंट निश्चित तुमच्या या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. काही नवीन टॉपिक हवा असला तर तसं मी माझ्या बाजूने नवीन कंटेंट देण्याचा प्रयत्न करणारच आहे, राज्यसेवा मुख्य 2025च्या दृष्टिकोनात. थँक्यू.